चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादवनगर परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमसिंग जाधव यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे 1,25,000 रुपयांच्या मालावर हातसाप केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रेमसिंग जाधव यांनी तात्काळ चांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे याच संताबाई यादवनगर परिसरात 3 ते 4 महिन्यापूर्वीची चोरीची घटना घडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा चोरी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील काळात पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती. प्रेमसिंग जाधव. नेमकी घटना कशी काय घडली? मी माझ्या गावाला कारल्याची अवधूत महाराज यात्रा असल्यामुळे मी माझ्या गावाला यात्रेला गेलो होतो. देवस्थानाचा कार्यक्रम होता. त्यामुळे मी रात्रीला काही येऊ शकलो नाही इथे. आणि सकाळी मला शेजारचा फोन आला की तुमचं घर उडलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी इथे येऊन पाहत होतो. माझं घर फुटलेलं होतं. एकंदरीत काय काय चोरीला गेलं? कॅश गेले 40,000 रुपये आणि लॅपटॉप गेला मुलीचा आणि काही सोनेरी ऐवज गेले छोटे. एकंदरीत किती रुपये? एकंदरीत जवळपास 1.25 लाख. हो, 1.25 लाख समजा. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला का? रिपोर्ट केलेला आहे मी. त्यांचे लोक येऊन गेले इथे. नंतर आता पुढची कारवाई चालू आहे. फिंगर